इलेक्ट्रिक स्कूटीवरती कोण बसेल, कोण घेऊन जाईल इलेक्ट्रिक स्कूटी, कुठल्या गावामध्ये जाईल याची चर्चा। 3 ओव्हर मध्ये 33 दीक्षित पाटील येतात लेफ्टी गोलंदाज। 12 बॉलचा खेळ बाकी आहे। पहिलाच बॉल दीक्षितचा फटका फसलाय, अर्धा संघ गारद केलाय। 5 खेळाडू बाद, 33 धावा। धक्का लागलाय, अवघ्या 33 धावा। 19 बॉलचा खेळ संपलाय आणि त्यामध्ये फक्त 33 धावा। आई रायबादेवी रावे टीमची सुरुवात जशी हवी होती तशी झालीच नाहीये म्हणूया आपण, कारण ज्या रावे टीमनं भल्या भल्या संघांना पराभूत केलं त्या रावे टीमच्या विरोधात जसा कळवे संघ पोहोचला इथे पारड थोडंसं जड करण्याचं काम केलंय कळवे टीमनं। 33 ला 5 विकेट, परंतु आई रायबादेवी रावे टीम अद्याप धावेची गरज आहे। म्हणावं लागेल अरे तुफानाला पेळून बसलोय आम्ही, वाऱ्याची भीती आता मला वाटत नाही, कारण धावांची नितांत गरज रावे टीमला। रावे टीम जे काही करायचं असतं ते स्वतःच्या हिमतीवर करा, कारण गमतीवर दुनिया देखील टाळ्या वाजवते। म्हणून मी नेहमी म्हणतो की हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा। हिमतीनं लढावं लागेल, कारण ज्यांच्यामध्ये हिम्मत त्यांनाच दुनियेमध्ये किंमत। शेवटचे 11 बॉल मध्ये कमीत कमी 22 धावा तरी आणखी जोडता यायला हव्यात। 11 बॉल मध्ये 22 आल्या तर कमीत कमी 50 बनू शकतात। सध्या धावफलकावरती 33 आहेत। चेंज ऑफ पेस, कमी गतीने टाकलाय, फिरवला बॉल, आणखीन एक डॉट बॉल। मगाशी थोडा नॅचरल स्विंग बाहेर वळवला, आता उलटा टाकला बॉल आणि जसा उलटा पडला ना तसा बाहेरच्या दिशेने वळाला। लगातार 2 डॉट बॉल, हे चिंता वाढवणारं षटक म्हणूया आपण रावे टीमसाठी। धावा नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डॉट बॉल खेळता। क्रिकेट खेळ सांघिक खेळ आहे। 1 खेळाडू बाद झाला, 2 खेळाडू बाद झाले मुख्य खेळाडू, परंतु कधी कधी जेव्हा तुमची वेळ येते ना तेव्हा तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं। सांघिक खेळ का म्हटलं जातं, जेव्हा तुम्ही सांघिक कामगिरी करता तेव्हा संघाच्या नावाचा डंका वाजतो। त्यामुळे आता विकेट जरूर पडल्यात, लोअर ऑर्डरचे खेळाडू त्यांना बॅटिंग करावी लागेल। ओ वेगळं धाडस, जिथे सरळ फटके येत नाहीये तिथे उलटा मारण्याचा प्रयत्न केला। डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल। निर्धाव चेंडूचं प्रमाण वाढलंय, 3 लागोपाठ निर्धाव चेंडू। मागील 3 बॉल मध्ये रन्सच बनल्या नाहीयेत। 33 ला 5 विकेट। शेवटच्या 9 बॉलचा खेळ राहिलाय, जी आपण चर्चा केली की कमीत कमी 22 तरी 12 बॉल मध्ये याव्यात, पण तो आता तुमच्याकडे फक्त 9 बॉल राहिलेत। ओ उलटा बॉल, अर्ध्या खेळपट्टीवरून टर्न झाला बॉल, आणखीन एक डॉट बॉल। लगातारचा 4था निर्धाव। दीक्षितनं देखील कमाल केली या स्पर्धेमध्ये। आपण सुशांतचं कौतुक केलं, आपण प्रसादचं कौतुक केलं, पण तो मागच्या मॅच मध्ये जेव्हा विंदणे संघ होता ना तेव्हा लास्ट ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये दीक्षितनं कमी धाव संख्येचं षटक टाकलं होतं। हे देखील चर्चा करायला आपण विसरणार नाही आहोत। 4 बॉल लगातार डॉट, का अनोखा विक्रम करतील का, मेडन षटक येईल का या स्पर्धेमध्ये? आणखीन एक बरेचसे विक्रम आलेत। 5 बॉल षटकार 5 आले, कोणी 100हून अधिक धावा काढल्या, कोणी एकाच टीमनं एका इनिंग मध्ये 100हून धावा काढल्यात। चर्चा चांगलीच रंगली स्पर्धेची। 5वा बॉल, ओ डॉट बॉल, लगातार 5 डॉट बॉल। चला कलवेचे पाटील की बॉलिंग अवेलेबल, एकदा जोरदार टाळ्या उद्या। दीक्षित पाटीलची चर्चा, काय दमदार खेळाडू आणि लगातार 5 निर्धाव चेंडू। मॅडी डावकुरा बॅटर आहे आणि डावकुरा गोलंदाज, पण तो डावकुरा आताच्या बॅटरला देखील शांत ठेवले। असं आपण म्हणतो की समोर डावका गोलंदाज असला त्याच्या समोर डावका फलंदाज, तर डावका फलंदाज भारी पडतो। शेवटचा बॉल, ओ क्या बात है, मेडन षटक। जोरदार टाळ्या उद्या। दीक्षित पाटीलने करामतच केली आहे। उपसरपंच चषकामध्ये मेडन षटक आलाय।